नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, स्वतः गव्हर्नमेंटकडून एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीवर एक जबरदस्त अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की ज्या बिझनेसमध्ये ग्रोथ असते तिथेच पैसा बनवण्याची ऑपॉर्च्युनिटी असते. आणि मित्रांनो, सगळ्यात जास्त पैसा बनवण्याची ऑपॉर्च्युनिटी असते फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसच्याच एका अपडेटबद्दल बोलणार आहोत. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. इंडियाज रिन्युएबल एनर्जी जनरेशन हिट्स 250 गिगावॅट विथ सोलार पॉवर ॲट 123 गिगावॅट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, प्रल्हाद जोशी जे आपले न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर आहे यांनी सांगितले की इंडियाचा नॉन फॉसाईल फ्यूल इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी थ्रीफोल्ड म्हणजे 3 पटीने वाढून 250 गिगावॅट झाला आहे, जो 2014 मध्ये होता 81 गिगावॅट. आणि मित्रांनो, कंट्री म्हणजे इंडियाचा उद्देश आहे आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2030 पर्यंत 500 गिगावॅट करण्याची. म्हणजे मित्रांनो, हा जो रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस आहे हा आतापर्यंत म्हणजे 2014 पासून 2025 पर्यंत जबरदस्तपणे वाढला आहे. आणि 2025 पासून तर 2030 पर्यंत डबल करण्याचा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, पुढे जाऊन सुद्धा या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की रिन्युएबल एनर्जीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असते. जसे की तुम्ही इथे बघू शकता सोलार, वाइंड, हायड्रो, बायो एनर्जी अँड न्यूक्लिअर पॉवर. आणि मित्रांनो, तुम्ही जर पुढे बघितले तर इंडियाने टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी अचीव केली आहे 2025 पर्यंत 250 गिगावॅटची, ज्यामध्ये 123.13 गिगावॅट सोलार पॉवर आहे. तसेच 52.68 गिगावॅट वाइंड एनर्जी आहे, 55.22 गिगावॅट हायड्रो पॉवर आहे आणि 11.60 गिगावॅट बायो एनर्जी आहे. आणि न्यूक्लिअर एनर्जी आहे 8.78 गिगावॅट. तर चला मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2025 नुसार 250 गिगावॅट झाली आहे. आणि गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला डबल करून 2030 पर्यंत 500 गिगावॅटचा करण्याचा. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.05%, DISची होल्डिंग आहे 15.95%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, FISची होल्डिंग आहे 11.58%, DISची होल्डिंग आहे 2.86%,
आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलोन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%, FISची होल्डिंग आहे 23.02%, BISची होल्डिंग आहे 10.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.07%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार सुझलोन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.74% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.36%, BISची होल्डिंग आहे 11.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.79%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.26%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 2.04%, BISची होल्डिंग आहे 2.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.24%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार इरिडा या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की आपली म्हणजे इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2014 मध्ये होती 81 गिगावॅट, जी 10 वर्षामध्ये 3 पट होऊन 2025 मध्ये झाली आहे 250 गिगावॅट. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे याला अजून डबल करून 2030 पर्यंत 500 गिगावॅट करण्याचा. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.